आज आपण ऑटोइम्यून मधलाच एक दुसरा आजार बघणार आहोत, तो म्हणजे डायबेटिस मेलाइटस. डायबेटिस मेलाइटस म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं. डायबेटिस मेलाइटसचे दोन प्रकार येतात, टाईप 1 डायबेटिस मेलाइटस आणि टाईप 2 डायबेटिस मेलाइटस. यामधला टाईप 1 डायबेटिस मेलाइटस हा ऑटोइम्यून डिसीज मध्ये होतो. या आजाराचं प्रमाण आता जास्त वाढलं आहे. टाईप 1 डायबेटिस मेलाइटस हा जनरली लहान मुलांमध्ये किंवा ॲडोलसन्स एज मध्ये दिसून येतो. या आजारामध्ये पॅन्क्रियाजवर आपली इम्युनिटी अटॅक करते. पॅन्क्रियाजमध्ये जे बीटा सेल्स असतात त्यावर इम्युनिटी ॲबनॉर्मली अटॅक केल्यामुळे इन्सुलिन हार्मोनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. इन्सुलिनचं काय काम असतं की रक्तातील साखरेचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवणं. पण इन्सुलिन जर कमी प्रमाणात तयार व्हायला लागलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढायला लागतं आणि डायबेटिस मेलाइटस हा आजार होऊ लागतो. याची कारणं म्हणजे हे जेनेटिक असू शकतं किंवा व्हायरल इन्फेक्शन्स किंवा एन्व्हायरमेंटल टॉक्झिन्स या आजाराला कारणीभूत ठरतात. याची काही लक्षणं म्हणजे लघवीला वारंवार येणं, जास्त घाम येणं, जास्त झोप लागणं, अचानकपणे कारण नसताना वजन कमी येणं, कधी कधी उलटी, मळमळ, डोकेदुखी यासारखे त्रास होऊ शकतात. हा आजार डायग्नोज कसा करायचा? यामध्ये काही टेस्ट असतात, फास्टिंग ब्लड शुगर लेवल, पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर लेवल, अँटीबॉडी टेस्ट यासारख्या टेस्ट मधून याचं डायग्नोसिस केलं जातं. आता ट्रीटमेंट, या आजारावर वेळच्या वेळी आणि लवकरात लवकर जर ट्रीटमेंट केली तर हा आजार नक्कीच आटोक्यात आणता येतो. कारण हा आजार जनरली लहान मुलांमध्ये आढळून येतो आणि ॲलोपॅथीमध्ये यावर इन्सुलिन थेरपी म्हणजेच इन्सुलिनचे इंजेक्शन हाच एक उपचार आहे. योग्य ते होमिओपॅथिक उपचार घेऊन हा आजार वेळीच आटोक्यात आणता येतो. त्याचबरोबर जीवनशैलीत बदल, संतुलित आहार आणि स्ट्रेस फ्री एन्व्हायरमेंट या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी मदत करू शकते.